कसे आहात? मजेत ना? काही दिवसांपूर्वीपर्यंत मी काही गोष्टी वाचून दाखवत होते. डेनिसच्या गोष्टी वाचल्या, बोक्या सातबंडेच्या गोष्टी वाचल्या, नंतर लिटिल रिचर्डची गोष्ट वाचली, काही कविताही म्हणून दाखवल्या. नंतर मी काही मुलांना सांगितलं होतं की काही कविता तुम्ही म्हणून मला पाठवा. माझ्या बऱ्याच छोट्या छोट्या मित्रांनी मला कविता म्हणून पाठवली. पण माझी जी थोडीशी मोठी जी मित्रमंडळी आहेत, म्हणजे टीनेज जी मुलं आहेत, जी मित्रमंडळी आहेत माझी, त्यांच्यासाठी मात्र मी आतापर्यंत काहीच गोष्ट वाचून दाखवली नाही किंवा पुस्तक वाचलं नाही. आणि त्यांच्याकडनं पण मला कुठली कविता ऐकायला मिळाली नाही. असं आजपासून मी असं ठरवलं की आपण एक वेगळा प्रयोग करून बघूया. तर तुम्हा मुलांना पुस्तकं वाचायला खूप आवडतात मला माहिती आहे, पण तुम्ही जनरली म्हणजे आभासी दुनियेत असलेली पुस्तकं, म्हणजे हॅरी पॉटर, पर्सी जॅक्सन किंवा क्लॉकवर एंजल्स, नंतर पावलिनीची पुस्तकं किंवा ॲव्हेंजर आणि असं आभासी दुनिया म्हणजे फॅन्टसी वर्ल्डमध्ये जगणारी तुम्ही मुलं आहात. आणि म्हणजे माझ्याही मुलांना मी नेहमी सांगते की थोडंसं मराठी आपण वाचूया. तर तसंही तुम्हालाही मला असं सांगावं असं वाटलं की जशी ती पुस्तकं वाचता तशी आपल्या मराठीमध्ये काही अशी पुस्तकं आहेत की ती मैलाचा दगड मानली जातात, म्हणजे माइलस्टोन्स मानली जातात. तर सुरुवातीला तुम्ही थोडी छोटी पुस्तकं वाचायला लागा, पण ही जी माइलस्टोन म्हणून काही पुस्तकं आहेत ती तुम्ही नक्कीच वाचली पाहिजेत. दीज आर मस्ट रीड बुक्स इन युअर लाईफ. आणि ही पुस्तकं जी आहेत ती तुम्हाला कायम तुमच्या आयुष्यामध्ये गाईड करतील अशी पुस्तकं आहेत. आतापर्यंत तुम्ही कुठल्याही प्रसिद्ध व्यक्तीचं किंवा कोणाचाही जर इंटरव्ह्यू वाचला असेल, कुठल्याही क्षेत्रातला असेल, तर त्यांनी नेहमी हेच सांगितलं की मी खूप पुस्तकं वाचली आणि पुस्तकांनी मला गाईड केलं. आता तुम्हाला पुस्तकं वाचा अशी सांगण्याची गरज नाही, पण ही जी काही पुस्तकं आहेत, आता मी आज फॉर एक्झाम्पल मृत्युंजय या पुस्तकातला काही भाग वाचून दाखवणार आहे. तर ह्या पुस्तकाबद्दल माझी स्वतःची अशी पर्सनल एक आठवण अशी आहे किंवा माझं कनेक्शन आहे त्या पुस्तकाशी, स्पेशल कनेक्शन. कारण या पुस्तकाने मला बराच वेळा माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात एखाद्या दीपस्तंभासारखं, मला एखाद्या लाईट हाऊससारखं मला गाईड केलं. सो वेनेवर आय वॉज डाऊन, वेनेवर इन माय पर्सनल व प्रोफेशनल लाईफ, कधीही मी जेव्हा डिप्रेस्ड फील करायचे तेव्हा मी नेहमी कर्णाला आठवायचे. कारण कर्णाला नेहमी तू सूतपुत्र आहेस असं हिणवलं जायचं. पीपल यूज टू लुक डाऊन अपॉन. पण त्याला नेहमी विश्वास होता की मी खूप जास्त पराक्रमी आहे, माझ्यामध्ये स्पेशल सुपर पॉवर्स आहेत, मी सगळ्यांपेक्षा ग्रेट आहे, श्रेष्ठ आहे आणि मला बाकीच्या लोकांशी काहीही घेणं देणं नाही, मी माझं काम करत राहणार. जेव्हा जेव्हा मला असं डिप्रेस्ड फील व्हायचं तेव्हा मी कर्ण आठवायचे. आणि ह्या पुस्तकातला स्पेशली मृत्युंजयमध्ये त्यांनी, शिवाजी सावंतांनी तसं लिहिलेलं आहे त्याचं कॅरेक्टर, की तो प्रत्येक वेळेस खूप लोकांनी त्याला हिणवलं, द्रोणाचार्यांनी हिणवलं, पांचालीने हिणवलं, पांडवांनी हिणवलं, नंतर बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळा त्याला हिणवलं गेलं की तू सूतपुत्र आहेस म्हणून. पण तो नेहमी त्याला ओव्हरकम केलं आणि तो खूप असा स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेला असा एक व्यक्ती होता. सो त्याचप्रमाणे ह्या कॅरेक्टरने मला खूप गाईड केलं की कुठल्याही सिच्युएशनमध्ये कितीही लोकांनी तुम्हाला डिप्रेशनमध्ये हे केलं, की कितीही लोकांनी तुम्हाला हिणवलं, तरी तुम्हाला तुमची काय केपेबिलिटी आहे हे माहिती पाहिजे आणि तुम्ही अजिबात त्याच्यामुळे वाईट वाटून घेतलं नाही पाहिजे, किंवा वाईट वाटलं तरी तेवढ्यापुरतं वाईट वाटून नंतर तुम्ही यू शुड बी एबल टू कम आउट ऑफ इट. कायम या पुस्तकाने मला हे गाईड केलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट या पुस्तकाने मला शिकवली ती म्हणजे या पुस्तकामध्ये तुम्हाला वेगवेगळे भाग आहेत.
दिसतील. एक आहे कर्णाने त्याच्या पर्स्पेक्टिव्हने महाभारतातले काही काही अंश, काही काही प्रसंग त्याच्या पर्स्पेक्टिव्हने त्याने सांगितलं की तो तसा त्या प्रसंगामध्ये का वागला. त्याच प्रसंगामध्ये अर्जुनाच्या भागामध्ये लिहिलं की अर्जुन तसा का वागला त्याच प्रसंगामध्ये, आणि दुर्योधन का वागला किंवा पांचाली द्रौपदी तशी का वागली त्या त्या प्रसंगामध्ये. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक कॅरेक्टरचा त्यावेळेस वागलेलं ते कॅरेक्टर त्यावेळेस जे वागलं आहे ते आपल्याला योग्य वाटतं त्या माणसाच्या पर्स्पेक्टिव्हने. सो याने मला खूप असं वेगळा विचार करण्याची हे दिली, शक्ती दिली की भांडणं होतात आपली कोणाबरोबर, आपल्या जवळच्या माणसांबरोबर किंवा मित्रांबरोबर किंवा रिलेटिव्स बरोबर, आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण बरोबर आहोत आणि बाकीचे सगळे चूक आहे. पण थोड्या वेळाने विचार केल्यानंतर मग मला असं जाणवायचं की त्यांचा पर्स्पेक्टिव्ह हा असू शकतो, त्या पर्स्पेक्टिव्हमधनं ते आपल्याला बोलायला लागतं. तर हे जेव्हा पुस्तक मी वाचलं ना त्याच्यानंतर हे माझं अगदी असं खाडकन डोळे उघडल्यासारखे झाले की प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाचा त्याच प्रसंगामध्ये त्याच सिच्युएशनमध्ये वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण बरोबर आहे. त्यामुळे त्याला फार म्हणजे त्या प्रसंगाचा फार चिडचिड करू नये, फार रागराग घेऊन ते कायम डोक्यात ठेवू नये आणि पुढे पुढे चालत राहा. तर असं हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये कायम कायम गाईड करू शकेल असं हे पुस्तक आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ह्याच्यातली जी काही त्यांची भाषा आहे शिवाजी सावंतांनी वापरलेली इतकी अप्रतिम भाषा आहे, म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये चित्र काढल्यासारखं वाटतं. जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रसंगाचं वर्णन आहे तेव्हा ते इतकं सुंदर त्यांनी केलेलं आहे की अक्षरशः आपल्या डोळ्यात एखाद्या पेंटरने एखाद्या चित्रकाराने चित्र काढल्यासारखं वाटतं. इतकं सुंदर शब्द वापरले. तर काही शब्द तुम्हाला असे वाटतील की थोडेसे अवघड आहे तर आईबाबांना विचारा. म्हणजे तुमच्या आईबाबांना पण मी असं अपील करेन की तुम्हाला मुलांना जर वाचता येत नसेल तर हे पुस्तक घेऊन जरूर त्याच्यातला काही भाग वाचून दाखवा मुलांना. सगळं समजत नसेल तर पण अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि यू मस्ट रीड इट. एकदा वाचलं असेल, आईबाबांना सुद्धा मी अपील करेन की तुम्ही नसेल वाचलं तर नक्की वाचा. ज्यांनी वाचलं असेल ते तर परत परत वाचतीलच कारण त्यांना माहिती आहे हे पुस्तक किती सुंदर आहे. तर मग नक्की नक्की तुम्ही ट्राय करा हे पुस्तक वाचायचं किंवा आईबाबांबरोबर वाचायचा प्रयत्न करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कसं आवडलं ते, कसं वाटलं ते पुस्तक. ठीक आहे, मग आपण आता वाचायला सुरुवात करू. मी काही भाग वाचून दाखवेन. आज मृत्युंजयचा वाचून दाखवेन, उद्या मी वेगळ्या पुस्तकाचा भाग वाचून दाखवेन. पण ही सगळी जी पुस्तकं आहेत ती अशी आहेत की तुम्ही ती वाचलीच पाहिजेत एकदा तर. ओके, चला तर वाचूयात आपण पुस्तक. प्राणपणाने लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक. मी माझी कथा आज केवळ माझ्याच समाधानाकरता सांगतोय. माणसाला कुठेतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही. म्हणूनच माझी ही कथा मी मोकळ्या मनाने सांगणार आहे. पण माझी ही संग्राम कथा संगतवार कशी सांगावी हीच आता माझ्या पुढची खरी अडचण आहे. कारण कडाडणाऱ्या विजेचा कांठाळ्या बसवणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इतस्ततः धावू लागतात. तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यांसमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावतायत. त्यांची संगतवार रचना कशी करावी ते माझं मलाच आता सुचेनासं झालं आहे. का कुणास ठाऊक, पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे ती गंगा मातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर वसलेली चंपानगरी. चंपानगरी हे माझ्या जीवनसरितेतील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे. त्या नगरीच्या नुसत्या आठवणींबरोबर माझ्या स्मृतीचं अरण्य एकदम चाळवलं जातं आणि घटनांच्या हरणांचे कळपच्या कळप धपाधप उड्या घेत धावू लागतात.
कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोर पिसांसारख्या असतात, तर कोणी म्हणतात त्या बकुल फुलांसारख्या आपला सुगंध मागे दरवळत ठेवणाऱ्या असतात. पण मला मात्र ते कधीच पटत नाही. आठवणी या नेहमी हत्तीच्या पायांसारख्या असतात. त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागे ठेवूनच जातात. निदान माझ्या सर्व आठवणी तरी अशाच आहेत. चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजाने उठवलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे. माझ्या जीवन प्रवासातील ते सर्वात शांत आणि हवंहवंसं वाटणारं आश्रयस्थान आहे. काही काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात. मला माहित आहे माझं जीवन असं मंदिर मुळीच नाही, आणि असलंच तर चंपानगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे. गंगा मातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर वसलेलं ते छोटस गाव आहे कसलं होत. लता वृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी भरून निघालेल्या निसर्ग देवतेच्या कुशीत पहुडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर. चकोर, चातक, कोकिळ, भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षीराजांच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाटे जागं होणार. गायींच्या हंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणार. 2 प्रहराच्या रणरणत्या वेळी कदंबाच्या गर्द गर्द गार छायेत निवांतपणे विसवणार. घंटांच्या तालबद्ध आवाजांसह गायींबरोबर संध्याकाळी धुळीचे लोट उडवीत परतणार. आणि रात्री गंगा मातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारखं शांत झोपी जाणार. इथं या चंपानगरीत माझं ते रम्य बालपण गेलं. हो, अक्षरशः गेलंच. धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून काही आलं नाही. पण त्याच्या नुसत्या स्मृतीनंच गंगा मातेचं क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यांसमोर उभं आहे. पांढरट निळ्या पाण्याचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य. त्यातल्या पाण्याच्या बिंदू बिंदूला माझा दाट परिचय आहे. आणि मलाही त्या थेंबा थेंबाची दाट ओळख आहे. याच गंगा मातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूच्या मऊ मऊ पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत. या इथल्या अवखळ वायुलहरींनी मी अंगावर लपेटीत असलेलं माझे उत्तरीय अनेक वेळा खट्याळपण उडवून लावलं आहे. आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणी बरोबर मी बालपणी पाहिलेली या कडेपासून त्या कडेपर्यंत पसरलेली गंगा माता माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते. बालपण म्हणजे तरी काय? कुणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल का? अनेक लोक त्या अनेक कल्पनांनी त्याचं वर्णन करतात. पण मला म्हणाल तर ते नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे. मुक्त आणि अनिर्बंध कल्पनांचे घोडे जोडलेल्या एक स्वैररथ असावा तसं. दूरवर दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठेतरी निळ्याभोर आकाशाला टेकलं आहे काय, हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लाटा लाटांवरून फेर फटका मारून क्षणात क्षितिजापर्यंतची धाव करून येईल. तर कधी कधी तो रथ आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कोंदाणात बसवलेल्या असतात की ज्यामुळे त्या निळं छत सोडून पृथ्वी तलावर खळकन निखळून का पडत नाही याची खात्री करून घेण्यासाठी अवकाशात उंच उंच झेपावून घे.
मी आणि माझा छोटा भाऊ शोण. आमचं ते चिमुकलं जग शोण. होय, शोणच. त्याचं मूळ नाव शत्रुंतप होतं, पण सर्वजण त्याला शोणच म्हणत. शोण माझा धाकटा भाऊ. तसा वृकरथ नावाचा आणखी एक भाऊ होता मला, पण तो लहानपणीच मावशीकडे विकटांच्या राज्यात निघून गेला होता. शोण आणि मी दोघेच उरलो होतो. त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझं बालपणीचं जग भरलेलं होतं. चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्या भाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं. तिथे खोट्या प्रतिष्ठेचे नकली संकेत नव्हते, की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती. ते केवळ दोन भावांचं निर्हेतुक जग होतं, आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते. एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरथ. आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंतःकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते, आणि नकळतच काहीसे कृतज्ञतेने भरलेले, काहीसे मायेने उथमलेले असे दोन अश्रुबिंदू माझ्या डोळ्यात टचकन उभे राहतात. पण हे क्षणभरच. लागलीच मी ते टिपतो, कारण मला माहित आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्याने कधीच विझत नसते, आणि तरीही ते दोन अश्रुबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही. कारण या दोन अश्रुबिंदूंशिवाय मोठ्या मुलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलेलो नाही. आणि यापेक्षा जास्त मौल्यवान असा आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही. माझ्या आईबाबांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली गेली नाही. त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भय प्रेमच. आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेने भरलेले, काहीसे मायेने उथमलेले असे केवळ दोनच अश्रुबिंदू उभे राहतात. माझी आई म्हणजे तर मायेचा विशाल सागरच होता. मला लहानपणी नगरातील सर्वजण वसुसेन म्हणत. माझा छोटा भाऊ शोण नेहमी मला वसुदादा म्हणे. तर आई मला दिवसातून 1000 वेळा वसू वसू म्हणून बोलत. तिनं मला केवळ आपलं दूधच पाजलं नव्हतं, तर तिच्या मनात प्रेमाचं विशुद्ध अमृतही मी सतत मनसोक्तपणे पीत आलो होतो. एक जात सर्वांवर प्रेम करण्यासाठीच जणू तिचा जन्म होता. सगळं चंपानगर तिला राधा माता म्हणत होतं. सर्वांसाठी अविरत कष्ट आणि पोटी अमाप माया, यामुळे तिचा शब्द कधीच खाली पडत नव्हता. माझ्या कानात जन्मजातच 2 कुंडल होती. त्यांची ती नगरातील लोकांशी बोलताना अनेक वेळा चर्चा करी. मी क्षणभर जरी दृष्टीआड झालो तरी तिचा जीव घाबरा, कासा विसू. शेजाऱ्यांकडे जाऊन ती मला शोधण्याचा प्रयत्न करी. घटकान घटका मला समोर बसून माझ्या कानातील कुंडलांकडे स्वतःला विसरून उगाच एकटक पाहत बसे. अनेक वेळा माझ्या मस्तकावरून हात फिरवून ती मला प्रेमानं म्हणे, वसू, गंगेच्या बाजूला कधी कधी जायचं नाही हं? का नाही जायचं? मी विचारे. हे बघ, वडील माणसाचं ऐकावं. जाऊ नको म्हटलं की जाऊ नये आपण. किती भित्री आहेस ग तू. अगं काय होतंय गेलं तर. नाही रे वसू. मला एकदम जवळ ओढून घेत माझ्या किसातून आपली लांबडी बोटं फिरवत ती मला विचारी, वसू, मी तुला आवडते की नाही? हो,
म्हणून मी मान डोलली. माझ्या कानातील लयीत डोलणाऱ्या कुंडलांकडं कौतुकाने पाहत ती म्हणे, मग माझी आज्ञा समजून जायचं नाहीस कधी गंगेकडे? ती मला कळवळून सांगे. तिच्या डोळ्यातून त्यावेळी भीतीचे भाव प्रकट होत. तिला बरं वाटावं म्हणून मी म्हणे, तू म्हणतेस तर नाही जाणार. मग तर झालं. ते ऐकताच अत्यंतिक प्रेमाने ती मला एकदम जवळ ओढून घे आणि कडकडून मिठी मारी. माझ्या मस्तकाचे आणि कानांचे पटापट मुके घे. मला त्यावेळी वाटे की आपण असंच तिच्या कुशीत कायमच घुसमटत राहावं. तिच्या कुशीत राहूनच मी विचार करेन, गंगा मातेच्या पाण्याला आईने एवढं का बरं घाबरावं? आणि मला तर गंगा मातेच्या पाण्याची अनिवार ओढ होती. तिच्या लपलपणाऱ्या असंख्य लाटांशी घटकान घटका बोलत राहणं हा माझा सर्वात आवडता छंद होता. आईला तो कळला असता तर मला शोधत ती नक्कीच सरळ गंगेच्या किनाऱ्यापर्यंत आली असती. छे, काही झालं तरी आपण नेहमी किनाऱ्यावर जातो हे तिला कधीच समजता कामा नये. मी निश्चय करून टाके आणि तो पुरा करण्यासाठी शोणाला रंगीत शिंपले आणि पिकलेल्या पिवळ्या बकुल फुलांच्या मुठी भरून दिली. माझे बाबा कौरवराज धृतराष्ट्राच्या रथाचे सारथी होते. त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरा कौरवांच्या राजधानीत होत असे. ते नगर कितीतरी दूरवर होते. कधी कधी ते तेथून एक मोठा रथ घेऊन चंपानगरीत येत असत. त्यावेळी माझा आणि शोणाचा उत्साह काही वेगळाच असे. पर्णकुडीच्या दारात रथ उभा राहिला की त्यात शोण पटकन उडी मारी आणि घोड्याचे वेग बाबांच्या हातातून बळेच आपल्या हातात घेत मोठ्याने मला हाक मारी, वसुदादा, अरे लवकर ये ये, आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया. त्याची हाक ऐकून आपोप खायचे तसेच सोडून मी धावतच पर्णकुटी बाहेर येईल. तो निमी मग बाबांच्या रथात बसून सुसाट वेगात नगराबाहेर गंगेच्या किनाऱ्याकडे जात असो. पिंगट रंगाचे ते 5 घोडे पुष्ट शेपट्यांचे पिसारे फुलवीत कानात वारा भरल्यासारखे स्वच्छंदाने उधळत जात. त्यांना आवरताना चिमुकल्या शोणाची फारच त्रेधा तिरपीट उडे. वरच्या दातांनी खालचा ओठ जोराने चावत तो त्यांना आवरून मार्गावरची वळणं सफाईदारपणे खेळण्याचा उगाचच प्रयत्न करे आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलावे. त्याच्या हातांवर वेगाचे काच उमटलेले असत. त्याच्या आवाजात त्यावेळी इतकं मार्दव असे की मला त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे. त्याच्या हातातील वेग मग मी माझ्या हातात घेई आणि आसुडाचा दंड उलटा करून त्यानं घोड्यांची आयाळ विस्कटून दे. हा हा करून त्यांना धावडण्यासाठी आसुडाच्या दंडाने डिवचलं की मग चेतावून ते पूर्वीपेक्षाही भरधाव वेगाने धावत सुटलं. आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोण आनंदातिशयाने टाळ्या पेटून मला प्रोत्साहन दे आणि हा हा म्हणत आम्ही दोघं अर्ध्या एक योजनाचं अंतर कापून गंगा मातेच्या किनाऱ्यावर येऊन थांबत असो. शोण पटकन रथातून उडी मारून हरणासारख्या उड्या घेत किनाऱ्याकडे धावत जाई. त्याच्या चिमुकल्या पायांची एक रांगच रांग कडेच्या ओलसर वाळूत उमटताना दिसे. मी मात्र भारावल्यासारखा तसाच रथातून एकटक त्या पाण्याकडे पाहत राहील. त्या पाण्याशी आपलं न सांगता येण्यासारखं काहीतरी नातं असावं असं मला उगाच वाटे. लागलीच दुसरा विचार ये, छे, पाण्याशी माणसाचं कसलं नातं असणार? तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षणकाल तृप्त करणारं ते एक साधन आहे.
हातातील वेग नकळत सुटून खाली पडत. आपल्या छोट्या डोळ्यांनी मी ते गंगा पात्र शक्य असेल तेवढं घटा पिऊन घे. आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असतं असं त्यावेळेस मला वाटे. माझ्या त्या तंद्रीतून मी जागा होई तो शोणाच्या प्रश्नाने. अनेक रंगांचे शिंपले मिळाल्यामुळे त्याचा उत्साह नुसता ओसंडून जात असे. तो एक सारखा मला प्रश्नावर प्रश्न विचारे. दादा, हे शिंपले पाण्यापासूनच होतात काय रे? होय. तेवढ्याने त्याचं समाधान होत नसे. तो परत विचारी, मग यांच्यावरचे हे सगळे रंग पाणीच देत असेल नाही? होय. मग पाण्यात ते रंग का दिसत नाहीत? त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधी कधी मी टाळत असे, कारण त्याचे प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहित होत. आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मलाही काही वेळ माहित नसे. चल, आपणाला बराच वेळ झाला आहे असे सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नाचं काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करेन. मी आणि तो मग परतत असो. येताना संध्याकाळ झाल्यामुळे शेण, कोकिळ, कपोत, भारद्वाज, पत्ररथ, क्रौंच असे निरनिराळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे चित्र विचित्र आवाज काढत कलकलत घरट्याकडे परत जाताना दिसत. शोणाचं थोडा वेळ गप्प झालेलं कुतूहल परत चटकन जाग होत असे. रथनिळाच्या बाहेर डोकावून त्यांच्या थव्यांकडं एकटक पाहत तो मला अनेक प्रश्न विचारत असे. माझं मात्र त्यावेळी त्याच्याकडे मुळीच लक्ष नसे. पश्चिमेकडच्या दोन उंच उंच पर्वतांमध्ये सूर्यदेव त्यावेळी प्रवेश करीत असत. दिवसभर अविश्रांत धावूनही त्यांच्या रथाचे घोडे जरा सुद्धा दमलेले नसत. ते दोन पर्वत त्यांच्या वाड्याच्या भव्य महाद्वारावरील दोन द्वारपालांसारखे मला वाटत. त्या तेजपुंज बिंबाकडे पाहिलं की मला एक प्रकारची आगळीच हुरहुर वाटू लागे. आता क्षणार्धात ते तेज आपल्या दृष्टीआड होणार या जाणीवेनं एक वियोगाची एक प्रचंड लाट उगाच माझ्या नसानसातून उमटून जाईल. मी एकटक त्या बिंबाकडे पाहिले. शोण मला गदागदा हलवून आकाशातून रोरावत जाणाऱ्या गरुड पक्ष्यांचा थवा दाखवे. मी क्षणभर त्या धिप्पाड आणि राकट पक्ष्यांकडे पाहिले. इतर सगळ्या पक्ष्यांपासून ते खूपच उंचावरून भिरभिरत जात असत. शोण विचारी, दादा, कोणते रे हे पक्षी? गरुड, सगळ्या पक्ष्यांचे राजे. ए दादा, तू जाशील का रे त्या गरुडांसारखा खूप उंच उंच? तो उगाच काहीतरी विचार. वेड्या, उंच जायला मी काही पक्षी आहे? नसशील मग मगाशी एवढ्या मोठ्याने धावणारे घोडे कसे काय आवरलेस? बर बर बाबा, मी जाईन त्या गरुडासारखा उंच उंच, इतका उंच की तुला कधीच दिसणार नाहीस. मग तर झालं. त्या उत्तरानं त्याचं समाधान होईल. माझ्याबद्दलचा आदराचा एक भाबडा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट चमकू लागले. मी परत पश्चिम क्षितिजाकडे पाहिले. शेवटी मीच त्याला एक प्रश्न विचारला. शोणा, ते सूर्यबिंब पाहिलंस का? काय वाटतं तुला त्या बिंबाकडे पाहिल्यावर? मला वाटे तो क्षणभर बारकाईनं त्या बिंबाकडे पाहिल आणि मला जसं वाटतंय तसंच वाटतंय असंच पण वेगळ्या शब्दात सांगेल. पण तो सूर्यदेवाकडे पाहू लागला की त्याचे ते चिमुकले डोळे त्या तेजाने एकदम मिटत आणि थोड्या वेळाने माझ्या कानाकडे डोळे चोळीत पाहत तो झटकन म्हणे, तुझ्या चेहऱ्यासारखंच वाटतंय ते. मी माझ्या कानांना हात लावे. दोन मासल कुंडल हाताला लाग. माझ्या जन्मापासूनच होती ती म्हणे. मग शोणाची तक्रार सुरू. आईची तुझ्यावरच जास्त माया आहे बघ.
म्हणूनच तिने तुला एवढी कुंडलं दिली आहेत. मला कुठे आहेत कुंडलं? त्याच्या त्या उद्गारांनी मी क्षणभर विचारात पडे. परत एकदा पश्चिमेकडच्या डोळ्यात होऊ पाहणाऱ्या त्या तेजस्वी बिंबाकडं मी बारकाईने एक टक पाहिले. माझ्या छोट्या मनात भावनाचे हलकल्लोळ माझ. एका हातानं घोड्याचे वेग आवरीत शोणाची दृष्टी चुकवून दृष्टीआड होणाऱ्या त्या तेजाला मी दुसऱ्या हातानं निरोप दे. मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर लागली. आपल्या जवळचं काहीतरी आता दूर दूर जात आहे असं वाटे. आवेगाने मी हातातील आसुडाचा एक जबरदस्त फटकारा घोड्याच्या पाठीवर ओढला. आपले खूर झाडीत मार्गावरची धूळ उडवीत ते खिंकाळत वायू वेगाने धावू लागत. जवळ बसलेला शोण, धावणारे घोडे, माग पडणारे अशोक, ताल, किंचुक, मधुक, पाटल, तमाल, कदंब, शाल, सांतवण यांचे उंच उंच गर्द पानावळींचे वृक्ष यापैकी कशाचंच मला भान नसे. केवळ समोरचा सरपटच जाणारा मार्ग आणि त्यावरची वळणं तेवढीच दिसत. माझ्या मनात एक विचार तारळून जाईल. माग पडणाऱ्या मार्गाबरोबरच मी प्रकाशाच्या साम्राज्यातून कुठेतरी अधांतरी भयान समुद्राकडे जातो आहे. आता रात्रीच्या 12 घटका अशाच एकाकीपणात जाणार असं वाटे. पर्णकुटीत आल्याबरोबर शोण आपल्याकडील रंगीबेरंगी शिंपल्यांची कमाई मोठ्या उत्साहाने आईला दाखव. त्याचं कौतुक करीत ती आई मला विचारी, वसू तू रे काय आणलंस? प्रथम मी गोंधळून जाई. काय उत्तर द्यावं हे मला चटकन समजतच नसे, कारण मी काहीच आणलेलं नसे. कसं तरी स्वतःला सावरून मी म्हणत असे, मी शोणाला परत आणलंय हेच मोठं समज. आई अगं हा तिथेच बसला असता रात्रभर शिंपले गोळा करत. हो हो तर तू आणलंस काय रे मला? मीच आणलाय ग याला परत. नाहीतर हाच तिथे बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्यबिंबाची वाट पाहत. शोण मान वेळावून आपली बाजू मांडली. आई माझ्याकडे बारकाईने पाहू लागली. माझ्या चेहऱ्याकडं तिने इतकं निरखून का पाहावं हेच मला समजत नसे. मी तेथून सरळ बाहेर गेले. आज इथेच थांबते. कसं वाटलं तुम्हाला पुस्तकाचं वाचन? मला नक्की तुमचे अभिप्राय कळवा. आणि हे पुस्तक लायब्ररीतनं घ्या किंवा विकत घ्या आणि वाचायचा नक्की प्रयत्न करा. आय एम शुअर तुम्हाला सुद्धा हे इतकंच आवडेल. कारण माझ्या जनरेशनने किंवा माझ्या आधीच्या जनरेशनने किंवा तुमच्या ताई दादांनी या तुम्ही पण जेव्हा हे पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. आय एम शुअर यू विल डेफिनेटली लाईक इट. तर डू गिव्ह इट अ ट्राय. नक्की वाचा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. ओके, बाय फॉर नाव. पुन्हा भेटू.